प्लीज प्लीज. नमस्कार, मी समीक्षा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल समीक्षाज ब्लॉग. तर मी आज चालले आहे HA ग्राउंडला, जे की आहे पिंपरीमध्ये. सो तिथे आज म्हणजे खूप दिवस झाले तिथं फिशचं ॲक्वेरियम तयार केलेलं आहे. सो मी तिथे बघायला जाणार आहे. मला खूप जणांनी रिकमेंड केलेलं की खूप छान आहे, तर बघून ये म्हणून. सो मी तिकडे चालले आहे. आणि आज संडे आहे म्हटल्यावर मला तर सुट्टीच आहे. आणि मेघा पण येणार आहे, तर मेघा डायरेक्ट येणार आहे. आणि मग मला सुयश मला भोसरीत सोडवायला येतं. त्यानंतर मग मी तिकडनं रिक्षाने जाईल डायरेक्ट. सो उद्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता की सगळीकडे झेंडे लागलेले आहेत. सो उद्याचा दिवस खूप छान आहे सगळ्यांसाठी. सो आता बघू. सुया मला कॉलेजपर्यंत सोड म्हटलंय त्याला, पण तो नाही म्हणतोय. कोण पण तो नाही सोडणार, कारण की त्याला मित्रांना भेटायला जायचंय त्याच्या. सो बघू आता, मला भोसरीतच सोडेल. त्यानंतर सुयश मला इथे रिक्षा स्टँडच्या इथे सोडून गेला. आणि रिक्षासाठी पण मला 20 मिनिट आता निघण्यासाठी 20 मिनिटं वाट पाहावी लागली, कारण की जोपर्यंत रिक्षामध्ये पूर्ण भरत नाही तोपर्यंत सोडत नाही रिक्षा. सो आत्ता निघाली रिक्षा आणि मेघा येणार आहे मला रिसीव करायला कॉलेजच्या. ते कुठे गेले का? हा, तेव्हा विचारा. सरळ सांगताना ते जातील. त्यानंतर मी जेव्हा रिक्षात बसले तेव्हा माझ्या बाजूला अजून एक जण होते की त्यांना पण HA ग्राउंडला जायचं होतं. तर त्यानंतर मग त्यांना ॲड्रेस सांगितलं. जाऊ द्या, आपण इथनं चालू करून चल. पुण्यात प्रथमच. चलो. सो बाहेर इथं पार्किंग होती, पण आम्ही तिकडेच पार्किंग लावली, गाडी लावली. मी पण काय नाही तुम्ही हो. मग इथनं जाताना आता वाजले 6. आता बघू आम्ही आत गेल्यानंतर आम्हाला किती वेळ लागतोय. वॉटर घोडा बसायला पण वाटतं. बसायचं. सो आम्ही ही 2 तिकीट घेतली, पर पर्सन 100 रुपये. चले. आज रविवार आहे ना वेगळे. लाईन कमी, किती मोठी लाईन आहे. किती मोठी लाईन. आता हे काय सगळं सोडलंय असं मध्ये. असं फिरून इथपर्यंत पोचायला किती वेळ लागेल काय माहिती. अशी तिकडे होतो, आता इथं पोचलोय. अजून किती वेळ. काय दर टाइम डेली 3 ते 10 आणि सॅटर्डे संडे 2 ते 10. ते बघ तिथं टायमिंग लिहिलेलं आहे त्याचं. सो मेघा म्हणत होती लवकर जाऊया, पण माझाच मूर्खपणा झाला की मी लेट निघाले. सो मला असं वाटत होतं की लवकर गेलो असतं तर चांगलं सगळं पाहता आलं असतं. तर इथं सगळे घाईघाई करत होते. त्यानंतर आम्ही खूप उशीर लाईनीत थांबलो आणि त्यानंतर आम्हाला एंट्री भेटली. काय तिकडे चले. नवीन काढायचं. मी तुला धरते. सगळ्यात आधी एंट्री केल्यानंतर असं आयफेल टॉवर तयार केलेला होता एंट्रीसाठी. तर तिथे खूप लोक फोटो वगैरे काढत होते. आणि त्याच्याच खाली इतकी गर्दी झाली कारण की तिथे
तिथून आत झालं टनेलमध्ये जाण्यासाठी इथनं वाट होती. सो इथंच खूप गर्दी झालेली आणि असं होतं की पुन्हा इथे यायला भेटणार नव्हतं. सो आम्ही ते 2-3 फोटो काढले आणि त्यानंतर मग टनेलमध्ये गेलो. तर इथे बघू शकता तुम्ही ते टनलमध्ये जाण्यासाठी किती गर्दी आहे. सो मला असं वाटलं की 6च्या नंतर येणं चुकीचं आहे. तुम्हाला पण मी सांगते, जर तुम्हाला अजून आहे फेब्रुवारीपर्यंत, सो तुम्हाला यायचं असेल तर 6च्या आधीच या, का सगळं व्यवस्थित बघता येतं. त्यानंतर काहीच बघता येणार नाही. चलो 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 चलो. आता आम्हाला बघू आता किती वेळ लागतोय. हे असं गर्दी आहे, गर्दी. येतो का इकडून ये. बाहेरून मला वाटलं की पहिल्यांदा आम्ही गेलो तर पहिल्यांदाच टनल चालू होईल, पण तसं काही नव्हतं. पहिल्यांदा गेलो तेव्हा छोटे छोटे फिश टँक होते तिथे, ज्याच्यामध्ये मासे सोडले होते आणि ते ह्याच्यामुळं काही लाईटिंगमुळं आणि गर्दीमुळं व्यवस्थित काही दिसत नव्हतं. म्हणजे एवढं दिसत होतं तेवढंचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर पांढऱ्या कलरचे कोणतेतरी मासे होते. वाईट कुठे मासा कुठे हे कोणचे मासे? फोटो पण काढ माशांचा. व्हिडिओ काढ माझा. कोणता आहे मासा? बघ वरती बघ. रेड झेब्रा कुठे? झूम कर. झेब्रा फोटो काढा. माझं मी आता हा पण बघा वरला. मागचं साफ करू का ते? काय? इथनं घे. खाली बघ कसं बसलाय तू. मिल्की व्हाईट. काय करत नाही तो. काय करत नाही. जी पूरा आनंद लुटना है, पूरा मनोरंजन करना है तो चलते रहेंगे, चलेंगे, आगे बढ़ेंगे. जी रनिंग में चलते हुए फोटो लीजिए और सेल्फी लीजिए. टनल फीस तरुण देवा का टनल चला. लक्ष्य देवा फीस टनल वेट पुढे आहे शॉपिंग चला लवकर.
आत्तापर्यंत सगळे आम्ही जे काही मासे दाखवले ते फिश टँकमधले होते. पहिलं मला वाटलं की टनल नाहीच आहे, तर मग पुढे जसं गेलो तर तसं इथनं टनल चालू झाला. तर बघू आता इथे टनलमध्ये डायरेक्ट मासे दिलेले आहेत. कोणते आहेत ते माहिती नाही आहेत, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सो लेट्स सी. और प्लीज मेहरबानी कीजिएगा अपने बच्चों को हाथ पुढे हळूहळू चलत राहायचंय. हो आता जवळ चला पुढे, फक्त वेळेची काढत चलत राहायचंय. पुढे गेले फोटो काढा, गर्दी करणं. चला पुढे.
शेवटचं मासा आहे तो. वेल काय तर आत्ताच फिश टनेलमधनं बाहेर आलो आहे आणि मी एक तुम्हाला सजेस्ट करते की संध्याकाळचं येऊच नका, इतकी गर्दी आहे, काहीच तुम्हाला बघायला भेटणार नाही. सो इकडे तुम्ही संध्याकाळचं येऊ नका. बाकी इथे तुम्ही स्टॉल बघू शकता, वेगवेगळे क्लिप्स वगैरे लावलेले आहेत, त्यांचे स्टॉल आहेत. फिक्स रेट पर रुपीज 10 रुपयेला तुम्ही काहीही खरेदी करू शकता. फिक्स रेट 10 रुपीज, काय पण घ्या. हे काय आहे का, काजळ आहे का? हे सगळे कानातले 50 रुपये. चल तिकडे 30 रुपयेवालं बघू. सो मेगीने हे 2 कानातले आहेत का? सॉरी, क्लिप आहेत ना, क्लच. हां, चले 20 रुपये में एक चॉकलेटचं आहे सगळं. हे सेम जत्रे टाईपच आहे, फक्त जरासं पहिलं आकर्षण होतं की टनेल आहे, त्याचे 100 रुपये घेतले. इकडं कवर आहे, तुला घ्यायचं आहे का मोबाईल? इथे बुक्सचं एक्झिबिशन टाईप आहे, इथे तुम्ही विकत तर घेऊ शकता. अरे वाचायचं आहे का मी का हे? त्या दिवशीच कितीला आहे? मी खाल्लाय हलवा. तोच आहे, तुला खायचं आहे तर ते काय तरी. अयो बापरे, भारी ना. बघ ते दाखव, हे बघ हे बघ ते बघ ते बघ कसं काय. 250 ला आहे. बापरे, फोन पे. वाव, किती छान छान आहे. तेवाला विचारायला बघा. क्लासेसचे क्लास आहेत. हे काय? राजस्थानी लोणचं, किचन आहे सगळे वाटतं. त्यानंतर बघूया अजून हे काय मेगा, आपला बेंगलोर बाजार 30
30 रुपीज. करायचं का नाही का शूटिंग? इकडं बघ हे खेळायचं. थांबा पोरगा बघतोय ना, थांब ना. हो ना, बघू आता टाकतायचं कसं करायचं माहिती आहे का? पुढे टाकायचं मग मागं जातं. एकाचं बी पडे ना. ओई मज्जा बघ. आधीच खाली लाग. हा ते झालं कशात. आता हे शेवटचं दिसतंय मला तर. आणि मी तर सांगेल तुम्ही यायचं असेल तर दुपारी या. फक्त ते काय फिशचं आहे तेच बघण्यासारखं आहे. बाकी तर काय नाही. पाहुणा थडीला गेले तिथे मी सगळं पाहून आले हे ऑलरेडी. सो माझे 100 रुपीज वेस्ट आहेत असं मला वाटलं. बाकी तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता. फेब्रुवारीपर्यंत आहे हे. नुसता दिखावा आहे. बॉम्बे चाट 20 रुपयाला सगळीकडे भेटतं. 50 रुपयाला तेच ना काहीतरीच आहे. सो हे राईडचं माहीत नाही आम्हाला, अजून विचारलं नाही. मी चल बरं राईडचं विचारून किती प्राईस आहे. दोन काढू. सूचना पण आहे तिथं. वरती गेला होता व्हिडिओ काढला. तुला जायचं नाही का? जा ना बाळा. जा ना माझ्यासोबत चला. तुला नाही येते. माझ्यासोबत चल. मग माझ्यासोबत चल. ज्याला आवडतं मला आवडतं ना. किती रुपये दिसते मला मला घरी. चल आता. सो सगळं बघून झालेलं आहे.
असा आयफेल टॉवर आहे. तिथनं आत गेल्यावर फिश टँक आहे. त्यानंतर काही शॉपिंगची दुकानं आहेत आणि असं बाहेर आल्यानंतर हे खेळायला आहे. सो हो, आता आम्ही घरी चाललोय. चलो बाय बाय, भेटूया पुन्हा काहीतरी नवीन घेऊन. टिल देन ट्राय वन्स व्हॉट अदर्स से, यू कॅन डू अँड यू विल नेव्हर पे अटेन्शन टू देअर लिमिटेशन्स अगेन. थँक्यू, बाय बाय. मला काय माहिती आता हे असं असणार आहे. मला जर माहिती असलं असतं तर आलेच नसते. काढतेस का इथे फोटो? Thank you.